उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या स्वतः आपल्यासोबत आहेत सुषमाताई। खरं तर ज्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकलेलं होतं त्या घटनेमध्ये प्रत्येक या सगळ्या तपास प्रक्रियेमध्ये संवेदनशीलता दिसणं महत्त्वाची होती। मात्र एकंदरीत आत्तापर्यंत जी काही घटनाक्रम बघतो आहोत, तुम्ही म्हणताय की संवेदनशील नाहीच आहे या सगळ्या तपासाबाबत सरकार। आणि आता तर तुम्ही तेजस्वी सातपुते जे आहेत त्यांच्या एकंदरीत देखरेखी संदर्भामध्ये जो काही उल्लेख केलेला आहे त्या संदर्भातही आक्षेप घेतलेला आहे। आज जाण्याचं प्रयोजन काय आहे आणि काय जाब विचारणार आहे? नाही, IPS तेजस्वी सातपुते यांच्यावर व्यक्तिशः माझा काही आक्षेप नाही आहे। व्यक्ती म्हणून माझं काहीही त्यांच्याबद्दल म्हणणं नाही आहे। माझा मुद्दा एवढाच आहे की हा संपूर्ण जो तपास आहे, या तपासामध्ये ज्यांच्यावर आरोप आहे किंवा ज्यांच्यावर आमचा संशय आहे ते डिपार्टमेंटची माणसं आहेत। मग त्याच्यामध्ये PSI पाटील असतील, API जायपात्रे असतील, DYSP राहुल धस असतील, अटक झालेला बदने असेल, हे सगळे डिपार्टमेंटची लोक आहेत। त्यामुळे डिपार्टमेंटचीच जर माणसं असतील तर हा तपास डिपार्टमेंटकडे आणि विशेषतः स्थानिक पोलिसांकडे ठेवावा का? तर तो ठेवू नये। हा तपास ज्या पद्धतीने आपण सोमनाथ सूर्यवंशी कस्टोडियल डेथमध्ये जी उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय समिती नेमली होती किंवा अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये पण उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय समिती नेमली होती, अगदी त्याच पद्धतीने या सुद्धा प्रकरणामध्ये एक उच्च न्यायालयाची सेवानिवृत्त जजेसची कमिटी नेमणं गरजेचं आहे। SIT सुद्धा नाही, पण त्यांनी SIT आम्ही नेमू असं म्हटलं, पण ती SIT नेमली नाही। हा शब्द छळ बघा, SIT नेमली नाही। त्यांनी एक पत्र काढलं आणि त्या पत्रात असं म्हटलं की तपासावर देखरेख ठेवण्यासाठीचा अधिकारी। तर हे जे आहे हे एका अर्थाने आमचं कोण काय करू शकतंय, आम्ही वाटेल तो निर्णय घेऊ शकतो, आम्हाला कोण प्रश्न विचारणार आहे, अशा पद्धतीने जे चाललेलं आहे हे वाईट आहे। आणि म्हणून या संबंधाने एका ऊसतोड कामगाराची पोरगी जी अत्यंत कष्टातनं डॉक्टर झालेली आहे आणि जर तिच्या मृत्यूच्या संबंधाने इतकं गूढ वाढत असेल तर निश्चितपणे त्यावर एक कॉग्निझन्स घेणं फार गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं। आणि त्या संबंधाने एक ठोस भूमिका मांडत माझे काही प्रश्न आहेत, माझ्या काही शंका आहेत। मी स्वतः बीड जिल्ह्याची लेखमाता आहे आणि संपदा मुंडे ही आमची बीडची लेख आहे आणि मरणोपरांत तिच्या चारित्र्यावर लांछन लावण्याचे जे अत्यंत गलिच्छ प्रयत्न झालेले आहेत, या एकूण सगळ्या वेदनादायी प्रवासाबद्दल पोलीस स्टेशनशी बोलणं गरजेचं आहे। त्यातही पीडितेच्या आई वडिलांचे आणि नातेवाईकांचे जबाब नोंदवणं बाकी होतं, ते जबाब अजून नोंदवलेले नव्हते। त्यावर पोलिसांचे आणि फलटण पोलीस स्टेशनचे फोन सातत्याने येत होते, पण मुलीचा भाऊ वगैरे सांगत होता की आम्ही आता दुःखात आहोत, आत्ताच नाही नोंदवू शकत आहोत। सो ते जबाब आज नोंदवले जाणार आहेत। तर जबाब नोंदवणे हे एक महत्त्वाचं काम आहे। एक विशेष उल्लेखनीय की आजच नेमका डॉक्टर संपदा मुंडेचा 13व्याचा विधी आहे। काय अपेक्षा आहे या सगळ्यातनं तरी सरकारला नीट जाग येईल आणि न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे या सगळ्या प्रकरणामध्ये? आत्ता जो काही तपासाचा प्रवास बघता आहात, किती काळ लागेल आणि किती आपण या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा करतो आहात? अपेक्षा खूप आहे पण जाग काही येत नाही आहे। कारण सरकारला जाग आली असती तर आत्तापर्यंत जे आपण वारंवार म्हणतोय की तिचं 4 पाणी पत्र जे आहे ते पत्र सुसायडल नोट म्हणून ट्रीट करण्यात यावं, त्या पत्रामध्ये तिने तिच्या मृत्यूची कारणं अत्यंत स्पष्ट केलेली आहेत, त्याला कारणीभूत असणाऱ्या व्यक्तींची नावं नमूद केलेली आहेत। सो ह्या सगळ्या नावांवरती आरोपपत्र दाखल होण्याची गरज आहे, तर ते अजूनही झालेलं नाही। एक मृत्यूपर्यंत कुठल्याही घटनेचा जेव्हा तपास चालू होतो तेव्हा त्या तपासातल्या गोष्टी बाहेर आणायच्या नसतात, पण तरीही CDR व्हॉट्सअप चॅट या नावाखाली ज्या गोष्टी बाहेर आल्या त्या पीडितेची बदनामी करणाऱ्या किंबहुना तिच्या बाजूने जी सहानुभूती उभी राहते त्या सहानुभूतीला कमी करणाऱ्या आहेत। हे वाईट आहे। जर तुम्हाला CDR व्हॉट्सअप चॅट लीकच करायचे तर मग तिच्या एकटीचेच का बरं? ते आरोपीचे पण करा। अंशुमन धुमाळ सोबत काही बोलणं झालंय का? राहुल धस सोबत काही बोलणं झालंय का? API जायपात्रे आणि पाटील सोबत काही बोलणं झालंय का? जे 2 PNचा उल्लेख आहे त्या 2 PNचे CDR कुठे आहेत? त्या 2 PNचं आणि महाडिकचं बोलणं झालंय का? 2 PN आणि धुमाळ किंवा राहुल धसचं बोलणं झालंय का? ते पण CDR काढा ना मग। त्यामुळे तुम्ही ज्या पद्धतीने जे चारित्र्य हनन चालवलेलं आहे
ते अत्यंत आक्षेपार्ह आहे. खरं तर महिला आयोग हे न्याय समकक्ष एक प्राधिकरण म्हणता येईल आणि ज्या पद्धतीने वक्तव्य आलेले आहेत त्यांच्यामध्ये तरी संवेदनशीलता दिसती आहे का? आज 13वा आहे डॉक्टर सप्पा यांचा असं म्हणताय तुम्ही. अजूनही त्यांनी कठोर भूमिका घेणं अपेक्षित होतं, ती घेतली जाईल असं वाटतंय का आयोगाकडून? खरं तर महिला आयोग ही अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. या संस्थेचा स्वतःचा एक वकूब आहे. महिला आयोग असेल, मानवाधिकार आयोग असेल, अशा आयोगांकडून आपल्याला खूप अपेक्षा असतात. परंतु आत्ता जी व्यक्ती या आयोगावर काम करते त्या व्यक्तीमुळे या आयोगाचं अवमूल्यन होत आहे. ते इतकं अवमूल्यन झालंय की हा महिला आयोग आहे की महिला आयोग आहे इथपर्यंत ते अवमूल्यन झालेलं आहे. कारण प्रत्येक वेळेला खरं तर महिला आयोगाचं काम काय आहे? समुपदेशन, समावेशन, सबलीकरण. त्यांनी समुपदेशन केलं पाहिजे, काउन्सिलिंग केलं पाहिजे, एम्पॉवरमेंट, सबलीकरण केलं पाहिजे आणि अशा सगळ्या स्त्रियांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचं समावेशन करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पण हे 3 मुद्दे सोडून बाकी सगळ्या गोष्टी सध्या महिला आयोगावर असणारी व्यक्ती करते. हे फार वाईट आहे. म्हणजे समुपदेशन तर ते करतच नाहीत, पण समावेशन होण्यापेक्षा ती बहिष्कृत कशी होईल याकडे त्यांचा जास्त प्रयत्न आहे आणि हे गंभीर आहे. आणि हे एका प्रकरणात नाही झालेलं. आपल्याला जर आठवत असेल तनिषा भिसेचं प्रकरण झालं तेव्हा तनिषा भिसेचा मृत्यू कसा झाला हे सांगण्यासाठी ज्या तत्परतेने महिला आयोग पुढे आला आणि महिला आयोगाने सांगितलं की नाही त्या महिलेने स्वतःची ट्रीटमेंट नीट घेतली नव्हती, डॉक्टरांना नीट माहिती दिली नव्हती, तिला आधीचा गंभीर आजार होता आणि तिच्या एकूण प्रेग्नन्सीच्या संदर्भाने असणाऱ्या गोपनीय गोष्टी सुद्धा उघड केल्या होत्या. हीच गोष्ट त्यांनी वैष्णवी हगवण्याच्या संदर्भाने केली की वैष्णवी हगवण्याच्या आयुष्यात कोणीतरी तिचा मित्र आहे आणि मग त्या मित्रासोबतचं तिचं चॅट आहे. आत्ता पुन्हा तोच खेळ आहे. अशी बाई महिला आयोगाचे अध्यक्ष असू शकते का? आम्हाला प्रश्न निर्माण होतो की राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांच्याकडून आम्हाला प्रचंड अपेक्षा आहेत, ज्यांनी पीडितेच्या आई वडिलांना स्पष्टपणे सांगितलं की या त्यांच्या वक्तव्याशी मी सहमत नाहीये आणि त्यांनी त्यांची नाराजी उघडपणे स्पष्ट केली की सोन्यासारखं लेकरू गेलेलं आहे आणि आपण अशा गोष्टींना म्हणजे मान्यताच देऊ शकत नाही. पण त्याच्या पलीकडे काय? तुम्ही नाराजी व्यक्त केली हो, पण ती नाराजी आता 3 वेळा झाली. ती तनिषा भिसेच्या प्रकरणात झाली, ती हगवणे प्रकरणात झाली, ती आत्ता झाली. त्याच्या पुढे काय की इथले सगळे निर्णय तटकरेंनी घ्यायचे आहेत का? निर्णय कोण घेणार आहे? न्याय कोण देणार आहे? कारण एक बाईच जर अशा पद्धतीने बोलत असेल तर इथली पुरुष सत्ताक व्यवस्था तर लचके तोडायला तयारच आहे. मग जयकुमार गोरेंनी बोलणं फारच स्वाभाविक. त्यामुळे आपण बघतो की एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये सुषमा अंधारे हा जाब विचारायला जात आहेत आणि एकंदरीत सरकार संवेदनशीलपणे या सगळ्या प्रकरणाकडे बघेल अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. त्याचबरोबर संपदा मुंडे यांना लवकरात लवकर न्याय मिळेल अशी देखील त्यांची अपेक्षा आहे. शैलेश गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पुणे.